माननीय सीताराम राणे साहेब, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे साहेब, या सर्वांचं इथे स्वागत। एक मिनिट तसंच मागे या सगळ्यांनी साहेब एक मिनिट, हे चला शांत उभं राहू। मिशन रेकॉर्ड ब्रेक ठरणार आहे, कारण 3000 संस्थांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। सहकार विभाग ठाणे जिल्हा हे अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत। माननीय आमदार केळकर साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉक्टर किशोर मांडे साहेब, ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष माननीय सीताराम राणे साहेब, सर्व मान्यवर यांचे या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या महाअधिवेशनाचं उद्घाटन होत आहे। सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सर्व सोसायट्यांचे अध्यक्ष, सेक्रेटरी यांचंही या ठिकाणी स्वागत आहे। अरे मोबाईल मागे घ्या, मोबाईल मागे घ्या की पाठी घ्या मोबाईल रे। हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने व सहकार विभाग ठाणे जिल्हा यांच्या वतीने महाअधिवेशन आज उपवन येथे आयोजित करण्यात आलेलं आहे। त्याचं उद्घाटन आहे ते आमदार संजय केळकर यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कसं बघता कशाची श्रद्धांजली व्हा। मनमोहन सिंग यांचं निधन हे अत्यंत क्लेशदायक आहे। मनमोहन सिंग हे एक सभ्य, शांत, संयमी असे व्यक्तिमत्व होतं। प्रधानमंत्री होते, काँग्रेसचे नेते होते, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून देखील लोकांना भावणारे असं नेतृत्व असे पंतप्रधान होते। भारताच्या आर्थिक अर्थकारणाच्या दिशा जी आहे त्याला चालना देण्याचं तर काम त्यांनी केलं, त्याचा पाया देखील बसला। मोठे असे अर्थतज्ञ आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशाचा अर्थकारणाचा विचार करणारं असं मनमोहन सिंग यांच्या रूपाने नेतृत्व मिळालं। त्यांच्या जाण्याने निश्चितपणे ही एक पोकळी आहे, ती पोकळी भरून न काढण्यासारखी आहे। आपली मुंबई त्यांना मी श्रद्धांजली अर्पण त्यावेळेनंतर त्या मानाने मागे पुढे असायचं सध्याचं नाही, त्यावेळेला त्या देशामधली त्या वेळची जी आर्थिक परिस्थिती आहे त्याप्रमाणे चालना देण्याचं काम चालतं। आता जी आहे ती आता दीनदयाळजी उपाध्यायांना अभिप्रेत असलेलं जे अर्थकारण आहे, की तळातल्या माणसाला केंद्रबिंदू मानून सर्व प्रकारची रचना झाली पाहिजे। आणि मोदीजी जे करत आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने म्हणजे विश्वाचं लक्ष वेधलेलं आहे, की सबका साथ सबका विकास ही जी भूमिका घेतलेली आहे आणि त्या भूमिकेतून सर्वांगीण विकास। आणि म्हणूनच आपण जे स्वप्न बघतोय की विश्वगुरू होण्याचं, आपला देश हा विश्वगुरू झाला पाहिजे। शेवटी प्रत्येक आपापल्या कारकिर्दीमध्ये या मातीच्या अनुसरून ध्येयधोरणं राबवत असतो। मनमोहन सिंगांनी देखील एक चालना देण्याचं काम या अर्थकारणाला केलेलं आहे। तर सर, महाअधिवेशन ठाण्यामध्ये पार पडतं, कशा प्रकारची चालना भविष्यात सरकारकडनं या महाअधिवेशन फेडरेशनला मिळेल? हे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आणि सहकार विभाग जो आहे त्याच्या माध्यमातून सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी हाऊसिंग फेडरेशनची जी टीम आहे त्यांच्या पुढाकाराने हे पहिलंच अधिवेशन होतं। असं महाअधिवेशन कधीही झालेलं नाही, महाराष्ट्रात नाही, ठाणे जिल्ह्यातही नाही। ठाणे जिल्ह्यामध्ये आणि MMR रिजनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही गृहसंकुलं मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि जिल्ह्यामध्येच 30,000च्या वर आहेत। ठाणे शहरामध्ये 6-7 हजार गृहसंकुलं आहेत, अजूनही होत आहेत। आता या गृहसंकुलामध्ये याचं चलनवलन करण्याकरता जी टीम काम करते हे शेवटी
हाऊसिंग हा सहकारामधलं नॉन प्रॉफिट सेक्टर आहे आणि त्यामुळे त्यांना ही व्हॉलेंटरी सर्व्हिस आहे. त्यांना अनेक प्रकारच्या अडीअडचणी येतात. हे अधिवेशन हे या दृष्टीने एक प्रकारे महाअधिवेशन आहेच की ज्याच्यामध्ये 5-10 हजार प्रतिनिधी येतील आणि त्यांना एका दृष्टीने काम करण्याचं एक फार मोठं मार्गदर्शन हे या अधिवेशनाच्या माध्यमातून होणार आहे. त्यांचं प्रबोधन होणार आहे आणि तज्ज्ञ मंडळी जी आहे ती वर्कशॉपच्या माध्यमातून त्यांना सांगणार आहेत आणि याचा खूप मोठा उपयोग होईल. विशेष करून या शहरामध्ये तर पुनर्विकास जो चालला आहे तर अनेक वेळेला सेल्फ रिडेव्हलपमेंटची भूमिका जी आहे ती या अधिवेशनामध्ये मांडली जाणार असल्यामुळे आज जे पुनर्विकासामध्ये अडथळे येतात, अनेक वेळेला अनेक विकासक जे आहेत ते फसवणूक करतात आणि लोक अक्षरशः 10-10 वर्ष त्यांना त्या नवीन बांधलेलं घर मिळत नाही. तर सेल्फ रिडेव्हलपमेंटची जी प्रक्रिया आहे त्याच्यावर देखील या अधिवेशनाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला जाईल. सर, परभणी असेल, बीड असेल, प्रकरण कसं बघतात? आता यावरून पाहायला गेलं तर विरोधक चांगलीच टीका सत्ताधाऱ्यावरती करताना मात्र संजय राऊत म्हणतात की जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंडे हे मंत्रिमंडळात नको. दोन्ही मुंडेवरती टीका केली. बघा, संजय राऊत हे रोज सकाळी सांगतात, संध्याकाळी अजून काहीतरी सांगतात, सोयीचं पण बोलतात. बंगालमधलं काहीच बोलत नाहीत, इथलं अनेक गोष्टी ज्या आहेत त्या बोलत राहतात. शेवटी सरकारने एक भूमिका मांडलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 वेळेला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कठोरपणे तपास केला जाईल आणि योग्य दिशेने आणि कठोरपणे कारवाई देखील केली जाईल. आणि त्यामुळे लोकांना हे क्लिअर आहे की निश्चितपणे याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे योग्य दिशेने तपास आणि योग्य ती कठोर कारवाई केली जाणार आहे. तर पालकमंत्री पदावरून अजून देखील रस्सीखेच सुरू आहे. का वाटतं मागे शंभूराज देसाई यांना पालकमंत्री दिलं होतं, त्यांचा स्ट्राईक रेट यंदा 9चा आहे, शिवसेनेचा 6चा आहे. याकडे कोणाकडे कशाकडे पालकमंत्री जावं यासाठी आता रस्सीखेच सुरू आहे. रस्सीखेच सुरू असेल नसेल मला तर काय माहिती नाही, परंतु या ठाणे जिल्ह्यातलाच पालकमंत्री असला पाहिजे ही मात्र भूमिका जी आहे ती न्याय्य आहे. शेवटी पालकमंत्री हे शेवटी जिल्ह्याचं नियोजन करणारी एक महत्त्वाचा असा केंद्रबिंदू असतो आणि म्हणून पालकमंत्री जिल्ह्याचाच झाला पाहिजे. आता कुठल्या पक्षाचा झाला पाहिजे, कुठल्या पक्षाचे लोक आहेत, काय आहेत, हे महायुतीचे नेतृत्व जे आहे ते निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसामध्ये ठरवतील. तर नाईक आणि सरनाईक यांना मंत्रिपद मिळाले, मात्र कुठेतरी चर्चेत नव्हतं. संजय केळकर हे मुळापासून पाहायला गेलं तर भाजपमध्ये काम करत आले, कुठेतरी डावलण्यात आलं की काय? संजय केळकर हे खांबाला झेंडा लावण्यापासून कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी बनावं याच्याकरता कामच सुरू केलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे असं कुठे काही आम्हाला मनामध्ये येत नाही की डावललं गेलं आहे किंवा काही केलेलं आहे. पक्षाला ज्यावेळेला योग्य वाटेल त्यावेळेला त्यांनी त्या वेळेला गेल्या 40 वर्षामध्ये आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे. म्हणूनच मी आता विधानसभेत 3ऱ्यांदा आणि एकदा विधान परिषदेत काम करतोय. योग्य वेळेला पक्ष जे आहे ती जबाबदारी निश्चितपणे देईल. कधीपर्यंत योग्य वाटेल असं वाटतं की कार्यकर्त्यांनी आतापर्यंत केळकर यांनी अनेक ठिकाणी कामं केली, जिल्ह्यात असतील महाराष्ट्राच्या बाहेर देखील? नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जिल्ह्यामध्ये शेवटी आमचा कॅनव्हास मोठा होता, आमच्या विचाराकरता होतं. एका पक्षाचा झेंडा आणि दांडा पकडून आम्ही पक्षाच्या स्थापनेपासून काम करत आलो आणि त्याच्यामुळे आमची श्रद्धा आहे पक्ष नेतृत्वावर, पक्षावर, त्याच्या विचारावर आणि त्यामुळे कधी मिळेल याची वाट नाही बघत. कारण त्या विचार जो आहे तो रुजवण्याकरता आणि पक्षाचा विचार महान झाला तर देश महान होईल या भूमिकेतून एक लार्जर आमच्यासमोर भूमिका आहे, त्याच्याकरता आम्ही काम करतो. प्रधान आदरणीय मनमोहन सिंगजी यांना मी विनम्र अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. 1932 साली जन्म झालेले ह्या व्यक्तीनं भारतामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती घडवली होती. अतिशय उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एक अर्थतज्ञ म्हणून खूप मोठ्या प्रमाणात नाव कमावलं. रिझर्व्ह बँकेमध्ये गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलं, आपली छाप पाडली आणि त्याची दखल तत्कालीन काँग्रेस सरकारनं घेऊन त्यांना मंत्री बनवलं. त्यानंतर ते भारताचे
पंतप्रधान झाले आणि प्रामुख्याने त्यांच्याच कार्यकाळामध्ये आधार जे आपल्याला कार्ड प्रत्येक भारतीयांना दिलेलं आहे ते त्यांच्याच कार्यकाळामध्ये मिळालेलं आहे आणि त्यांच्याच डोक्यातील ती कल्पना होती ती प्रत्यक्षात त्यांनी त्यावेळेस उतरवली. प्रामुख्यानं ह्या देशामध्ये विविध प्रकारचे आंदोलनं होत असताना माहितीचा अधिकार हा मिळावा यासाठी बरेच RTIचे समाजसेवी कार्यकर्ते प्रयत्न करत होते आणि त्यामुळे माहितीचा अधिकाराचं जे काही शस्त्र सर्वसामान्य जनतेला मिळालं ते मनमोहन सिंग यांच्याच कार्यकाळात मिळालं. अतिशय मनमिळावू, कमी बोलणारा परंतु योग्य बोलणारा आणि अर्थशास्त्रामध्ये अतिशय पारंगत असणारा एक पंतप्रधान ह्या देशाला तब्बल 10 वर्ष लाभलेला होता आणि त्यांच्या काळामध्ये भारताची प्रगती अतिशय मोठ्या प्रमाणात होत होती. आज त्यांचं 92व्या वर्षी निधन झालं. मी राज्य शासनाच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आज महाअधिवेशनचा एक कार्यक्रम ठेवण्यात आला ठाण्यामध्ये. कसं बघतात एक मंत्री म्हणून या ठिकाणी तुम्ही आमचे सहकारी आणि खूप ह्या सोसायटीमध्ये लोकप्रिय असलेले आणि ह्या चळवळीशी अतिशय जवळचं नातं असलेले श्री सीतारामजी राणे यांच्या माध्यमातून हा एवढा मोठा उपक्रम ठाण्यामध्ये ह्या आमच्या उपवनच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे. 3 दिवसाचा हा त्यांचा कार्यक्रम आहे आणि मी ह्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की अतिशय चांगल्या प्रकारचे स्टॉल त्यांनी ह्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. मला ज्या गोष्टीची गरज होती म्हणजे प्रामुख्यानं सोलर जे टाटाचं एक चांगला ब्रँड आहे, सोलर पॅनलच्या माध्यमातून सोसायट्यांची जी वीज बचत कशी करावी हे ह्या एका ठिकाणी एका स्टॉलवर मला प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे भविष्याचा वेध घेऊन ह्या देशामध्ये क्रांती घडणाऱ्या आणि पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या मनातला जो भारत आहे आणि पर्यावरणपूरक भारत कसा असावा हे वाहनांपासून आपण सुरुवात करावी असं त्यांचं एक स्वप्न आहे आणि त्या माध्यमातून इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक व्हेकलची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणायला सुरुवात केलेली आहे आणि भविष्यही इलेक्ट्रिक कारचंच आहे. त्यामुळे सोसायट्यांमध्ये ज्या काही भविष्यातील गाड्या डिझेल आणि पेट्रोलच्या घेण्यापेक्षा जर इलेक्ट्रिक कार सर्वसामान्य लोकांनी सोसायटीच्या सभासदांनी घेतली तर मी लोकप्रतिनिधी म्हणून आजच जाहीर केलेलं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जेवढ्या काही सोसायट्या आहेत तेवढ्या सोसायट्यांना आमच्या आमदार निधीतून किंवा इतर काही जे आम्हाला फंड्स अवेलेबल होतात त्या निधीतून सोसायट्यांना सोलर पॅनल आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिकचं जे चार्जिंग स्टेशन आहे ते आम्ही प्रोव्हाइड करू जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती होईल. लोक प्रवृत्त होतील की नाही आम्ही पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये ह्यासाठी चार्जिंग स्टेशन जर आम्हाला कडून मोफत मिळत आहे तर आम्ही इलेक्ट्रिक कार घेऊ आणि त्या माध्यमातून जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी सीताराम राणे व त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो की अतिशय चांगला उपक्रम त्यांनी ह्या परिसरामध्ये राबवलेला आहे. त्याचा फायदा पूर्ण ठाणे जिल्ह्यातील सोसायटीतील सभासदांना सगळ्यांना होईल आणि शासन म्हणून किंवा एक परिवहन मंत्री म्हणून ज्या वेळेस ह्या संघटनेला माझी गरज असेल त्यावेळेस मी निश्चितपणे त्यांच्याबरोबर ठामपणे उभा राहील. तर बीड अशी यांचं मृत्यू प्रकरण हे अधिवेशन काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. आता इलेक्शन संपलेलं आहे, आरोप प्रत्यारोप तर प्रत्येक पक्षांकडून ह्या होतच राहतात, परंतु आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ह्या दोन्ही घटनांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली असतानाच जी कोणी दोषी यामध्ये आहे त्यांना ताबडतोब राज्य शासन पाठी घालणार नाही, त्यांना योग्य तो शिक्षा दिली जाईल अशा प्रकारचं सुतोवाच केलं. तरी सभागृहामध्ये आपली भावना व्यक्त करताना अतिशय संताप व्यक्त केला की अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडतातच कशा आणि बीडमध्ये प्रामुख्याने ह्या मोठ्या प्रमाणात जर घडत असतील तर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले होते आणि त्या पद्धतीनं कारवाई चालू आहे. मला असं वाटतं की ज्या घटना घडलेल्या आहेत त्या अतिशय खेदजनक आहे, मनाला वेदना देणाऱ्या आहे. त्यामुळे अशा घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करू, परंतु राज्याचं हे महायुतीचं सरकार कुठल्याही गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही एवढं मात्र नक्की.